तर काय म्हणता बुट्टू, मी तुमचा हॅशटॅग रतन ब्लॉगर. आज निघालो होतो आपण डायरेक्ट बाळापूर जायसाठी. आता बाळापूर कशाला झाला म्हटल्यावर चला सांगतोच तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आहे. तर समोर तर आज आपल्याला जरासं डॉक्युमेंटचं काम होतं म्हणून मी एकटाच निघालो होतो डायरेक्ट डॉक्युमेंट काढायसाठी. पण मला असं माहीत नव्हतं की या डॉक्युमेंटच्या मागं माझे एवढे सारे हाल होतील म्हणून. पण आता हे जे आपले डॉक्युमेंट आहेत आपल्याला तहसीलमध्ये जाऊन जमा करायचे होते आणि तिथून आपल्याला एक कॉपी घ्यायची होती. तर ह्या बाळापूरचा किल्ला, आता या किल्ल्यावर ते आपलं तहसील ऑफिस. आता तहसील ऑफिस म्हटल्यावर तिथं जे आपले कामं होतात डॉक्युमेंटेशनचे, जसं की आपलं कास्ट सर्टिफिकेट वगैरे काढणं झालं, ते सर्व तिथेच करावं लागते. आणि इथं आल्यावर असं वाटतच नाही की आपण डायरेक्ट इथं कुठेतरी आपण डॉक्युमेंट काढायला आलो म्हणून असं वाटू राहिलं. चला म्हटलं व्हिडिओ वगैरे बी होतं म्हटलं आपलं. आणि बाकी आपल्याला किती आज टोले घ्यावं लागतात. पाऊस म्हटलं की लोक म्हणतात लय तळजोड करावं लागते कागदपत्रासाठी. पाहू किती होते. तर इथं आल्यावर जा नजारा पाहिला आणि त्यावेळेस समजलं मला की भाई माझा हा हाल होणार आहे. पण हा हाल झाला तर खरी, पण भाई एवढ्यातही काही खुशपणा काही वाटला नाही त्याला. तर भाई म्हणत जा खालून झेरॉक्स घेऊन या, वरून याची झेरॉक्स आणा, त्याची झेरॉक्स आणा. भाई एका डॉक्युमेंटसाठी मी ना कमीत कमी 10 ते 12 झेरॉक्स त्याला लावले असतील. त्यावेळेस कुठे माझं काम झालं भाई. आणि मी म्हणतो की माझ्यापेक्षा या जनावरांची लाईफ जे आहे ना ते चांगले आहे भाई. असं वाटते की यार यायला ना कोणत्या डॉक्युमेंटेशनची गरज आहे ना काही. शेवटी माझ्या हालाचा बेहाल करून मी निघालो होतो घराच्या इकडे. तेव्हा लोक मी जातो घरी, करतो आराम. तेव्हा लोक तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून ठेवा, लाईक करा, सपोर्ट करा.